नमस्कार, नमो आदेश. मी विजयराम निगोल, संस्थापक नाथपंथीय भराडी समाज संघटना. आमच्या समाजातील नवोदित कलाकारांनी तयार केलेल्या तुंतुन या लघुपटास माझ्या व संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नमो आदेश. चौरंगी रेवाण कावर्ती संध्या भूम्याम्य भूवर्ण नवनाथ सिद्धा. Yes! दारू माझी लई गुणाची, 14 रत्नाच्या बरोबरची, समुद्राची लेक लाडकी, सखी मेहुनी श्री हरीची. जो दारू नाही प्याला त्याचा अर्थ गेला. अलक निरंजन आज सकाळी सकाळी भिकू मागायला. अलक निरंजन भिक्षाम देई. अलक निरंजन भिक्षाम देई. वराडी कोण कोण आलंय न माझ्या चांगीच लगीन. वराडी कोण कोण आलंय न माझ्या चांगीच लगीन.
सासरे वा कधी उडीवणार लग्नाचा वार? कोण रे सासरबा आणि कोणाच्या लग्नाचा वार ओढून देतोस रे काय बनिया? अरे अख्ख्या गावाला ठाव आहे तुला ठाव नाही का? अरे तो डावऱ्याचा जैशा आणि तुझी पोर चांगली यांचं झंगाट. अरे कुत्र्या माझी पोर त्या तुंतुनेला देण्यापेक्षा गावच्या इरी ठकलून देईन. बघतो ते हरामखोराचं. सांगे 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 बाहेर सांगे. ए बा काय झालं एवढं माझ्या नावाने बोंबलायला? बोंबलू नका तर काय करणार? सारे गाव माझ्या तोंडात शान घालतय शान. मी असं काय बी नाही केलं की लोक तुझ्या तोंडात शेण घालतील. तू आणि तो भिकाऱ्या तुंतुण्या दैशाचं झंगाट साऱ्या गावात आहे. सारी बोंब उठली. तुला जातीतला बांडगण होता का? ए बा दारू डुसून काय बी बोलू नको. माझं तर देशाचं काय बी झंगाट नाही. काय बी नाही ना मग बेस आहे. तुझं आमच्या आमदार पाटल्याचं लगीन जमवायचं चाललंय माझ्या मनात. लय मोठा आहे. कोण हा आनंद पाटील? ओ सरजो मामा राम राम आनंदराव. कस काय गरीबाकडे येणं केलं? रे साले आनंदराव आवरदार सावताला. अहो ते पाखरू आधीच बुकिंग हाय. काय सांगतो पाक्या? तुम्ही बसा हात चोळीत. कावल्याने रोटीचा तुकडा कावाच पळवलाय. अरे ग बस आणि नीट सांग. अहो ते हौसा काकूचा दैशा आणि सरजा मामाची ही जागी यांचं झंगाट साऱ्या गावात पसरलंय. वय चांगे काय तुला काय वाटतं? कशाबद्दल? अगं आपलं लग्न होईल का ग? आपलं लग्न नाही का? हे बघ देशा तुमचं घेऊन गावभर भिक्षा मागत फिरतो. मला नाही वाटत माझं बा तुझं माझं लगीन लावून दे. जैशा ए पोरा उठ की. अब गरम भाकर झाल्या. दूध भाकर देते. उठ गुळ लागे करून चल.
गरम गरम दूध भाकरीचा कांदा खाऊन घे. जरा पोटात गेलं का नाही तुला मीच बरं वाटत. बस कडू लागत. पैसा टाकू का? नाही नको. अरे मग आता तुला काय पाहिजे ती तरी सांग की, ती करून देते. मलिदा करू का? मला काय बी नको. अरे आता असं काहीच खायचं नाही प्यायचं नाही म्हटलं कसं व्हायचं रे? हा आहे खरं सांगू, लय कंटाळा आलाय या जिंदगीचा. असं वाटतं या जगण्यापरी स्मरण सोपं आहे. अरे नाथानं एवढं चांगलं तोंड दिलंय मला, याचं वांगाळ काही बी बोलू नाही रे. यापुढं या तुंतुण्यात काय माझं मन रमायचं नाही. अरे आपण नाथाचं पूजन, तुंतुन संबळ हे वाजवून आपला धर्मच आहे. आता धर्माशी जर गद्दारी करायची म्हटली तर आपण जगायचं कसं आणि खायचं काय? इथं माझ्या आयुष्याचं तुंतुन झाले आणि तुला खायचं पाहिजे होय? सांगे माझ्या डोसक्यातून जात नाही. तिचा चेहरा माझ्या डोळ्यामोहर फिरत असतो. उडता बसवला त्या चांगलीचा वाटोळा वाटोळा होईल पा. स्वतः गेली त्या आनंदाच्या डुंगाचा मुका घेऊन. इथं इथं माझ्या लेकराचा हाल आहे. अगं तिला काही बोलू नको, माझं प्रेम आहे तिच्यावर. प्रेम होय की असं एकाने अनपाना वाचून मारायचं आणि दुसऱ्याने तिकडं पैशावाला मोठा माणूस गाठायचा आणि असलं कसं प्रेम? हा हे बघ मी तुला आता सांगून ठेवते, हे असं रडत रडत जगायचं का हसत हसत जगायचं हे आता तुझं तू ठरव. त्या चांगीच्या पायामध्ये असं झुरून झुरून मारायचं, असं माझ्यामध्ये नाव करायचं. अरे किती जरी तोडली फोडली तरी आपली नाळ त्या तुंतुनेशी जोडलेली आहे. तेव्हा हे आता आपल्या आयुष्यात असं तुंतुन करायचं का जिद्दीने पुन्हा उभा राहायचं हे आता तुझं तूच ठरव. आहे तू काय बोलती मला काय बी कळना. तुला नाथानं कलेचं दान दिले तेव्हा त्या कलेचं चीज कर. अरे सकाळपासून सांजपर्यंत प्रेम करणाऱ्या अशा पायक्याला 50 घावतात, पण तुझ्या कलेवर जीव घेणारी, तुला समजून घेणारी अशी एखादी तरी नाथानं शोधून ठेवलीच असेल की रे तुझ्यासाठी. हौसा काकू, ए हौसा काकू, अगं हाय का घरात? हाय. आता मी कुठं जायची मारायला? ये. अगं बाय तू आहेस बाय, ये की. अगं पलीकडच्या आईला टँकर आलाय तेव्हा मला वाटलं गेली असशील पाण्याला. अगं बाय आलाय बाय, थांब मला पण 2 खेपा आणायचं. अगं काकू पहिले हे तरी ओतून घे. थांब. अयो हा दिलीस. अगं काकू आधीच्या 4.5 पाहिल्या आणि हे एक आधुली झाले 5 पाहिल्या. हाय माझ्या लक्षात बस चहा ठेव. अगं नको नको बसायला नको बाई, आपल्या गप्पाच्या नादात तिकडे टँकर जाईल की. थांब मला पण यायचंय. जशा ए अरे उठ की, पाण्याला उकळी आली. उठ, मी उस्तर आंघोळ करून घे, मी आलेच. चल. सांगीच्या पायामध्ये असं झुरून झुरून मारायचं, असं माझ्यामध्ये नाव करायचं. तेव्हा हे आता आपल्या आयुष्यात असं तुंतुन करायचं का जिद्दीने पुन्हा उभा राहायचं हे आता तुझं तूच ठरव. सांग देवा
काय झाला असार गुन्हा जीव येडावला मल्हारा जीव येडावला मल्हारा जीव येडावला जीव येडावला माझ तुटलर पुसलर नाव मन माझ इकलर माती मोल भाव पेटलर रान आज राहिल ना भान इरल सपान उरी लागल गिरान आसवांचा पूर मनी हुर हुर आसवांचा पूर मनी हुर हुर काळजाचा बांध तुटलार आज आपण नाकाचं पूजा तुंतुन समोर वाजून आम्हाला धर्मच आहे. आता धर्माशी जर वर्धन करायची म्हटली तर आपण जगायचं कसं आणि खायचं काय. अरे किती जरी तोडली फोडली तरी आपली आड त्या तुंतुनीशी जोडलेली आहे. तेव्हा हे आता आपल्या आयुष्यात असं तुंतुन करायचं का जिद्दीने पुन्हा उभा राहायचं हे आता तुझं तूच ठरव. तुला नाथ कलेचं दान तेव्हा त्या कलेचं चीज